समोर उपोषणाला बसलेले आहे. त्यांना गेल्या आम्ही 1-2 महिन्यापासून शिकवण घालत आहोत की आता थोडा थांबा, नंतर आपण विचार करू. परंतु आज रोजी सतीश भाऊंनी जे प्रसंग बघितलं, जवळपास मला वाटतं 55 ते 56 आज रोजी मोर्चे झालेले आहे. सरकार आजपर्यंत दखल घेत नाही. या अनुषंगाने सतीश भाऊंना असं वाटतंय की निश्चितच चाळीसगावमध्ये आपण उपोषण करू आणि इथनं क्रांती घडेल अशी त्यांना एक अपेक्षा आहे आणि ते आज उपोषणासाठी बसलेले आहे. तर निश्चितच प्रत्येक तालुक्यामधून या उपोषणकर्त्यांना आपण सपोर्ट करावं अशी मी विनंती करेन. गेलं तर काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्था या होऊ घातलेल्या आहे आणि अवघ्या 4 ते 5 दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. आणि या निवडणुकीच्या तोंडावरती ह्या उपोषणाला कशा प्रकारचं न्याय म्हणजे या उपोषणाच्या माध्यमातून देता येईल? आता बघा, ह्या गोष्टी आम्ही तर आताच सांगू शकत नाही, परंतु शासन आहे, आता ते काय दखल घेतात या विषयावरनं आता कळेलच. आणि निश्चितच आज सगळीकडे बंजारा समाज हा तापलेला आहे, संतप्त आहे. तर त्याने निकाल लावावं आणि आमचं मार्ग मोकळं करावं. ठीक. ह्या ठिकाणी सतीश भाऊ राठोड एक समाजासाठी उपोषणाला बसले आहे. आम्ही बघतोय प्रत्येक ठिकाणी जातो, प्रत्येक ठिकाणी बघतो. खूप काही राजकारणी लोक असतात, राजकीय लोक असतात. स्टेजवरती आले की राजकारणाच्या गोष्टी करतात आणि काहीतरी वेगळ्या दिशेला घेऊन जातात. मी सगळ्यांना एकच सांगतो, आज ह्या चाळीवामध्ये सतीश भाऊ बसले उपोषणला, ह्याला फक्त सपोर्ट करा, समाज म्हणून सपोर्ट करा आणि तो काय करतो त्याच्याकडे लक्ष द्या. फक्त आपण इथं राजकारण करू नये. आम्ही पण पक्षाचे कामं करतो, परंतु पक्ष सोडून जे समाजासाठी इथं बसलेलो आहेत. सगळ्यांना एक विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, ह्या स्टेजवरती राजकारण कोणी करू नये आणि हायजॅक कोणी करू नये अशी नम्र विनंती. जय सेवा.